हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये। आज विठ्ठल रुक्माई मंदिराचा जीर्णोद्धाराचा हा दुसरा दिवस आहे आणि आम्ही तिघी बहिणी, ही माझी 3 नंबरची बहीण आहे, मी सगळ्यात मोठी आहे आणि ही माझी 2 नंबर बहीण आहे आणि माझे भाऊजी पण येत आहेत आणि आम्ही सर्व मंदिराजवळ चाललेलो आहोत। आज मंदिरावरती कलश बसवणार आहेत आणि आज माहेरवासणी येणार आहेत। तुम्ही बघालच पुढे ब्लॉगमध्ये। आज माहेरवासणी हिरव्या कलरची साडी आणि सगळ्या माहेरवासींना हिरव्या कलरची साडी, पोपटी कलरची अशी साडी घेऊन दुर्ड्या घेऊन येणार आहेत। तुम्ही पुढे बघालच, पुढचा ब्लॉग तुम्ही बघाच आता। आणि मंदिरातून चढायच्या पुढे जाऊन या बरोबर मधल्या स्पेसमध्ये दुर्ड्या ठेवल्या जातील आणि त्याच्यानंतर त्या दुर्डीचं उद्घाटन किंवा ओपन करणे जे आहे विठ्ठल रुक्माई जोरदार धन्यवाद। इथं स्वामीजींचं स्वागत तंटामुखचे अध्यक्ष माननीय श्री रामचंद्र भीमा पाटील आणि सौ कल्पना श्री शंकरराव पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। त्यानंतर या स्वामीजींचे पाद्यपूजन सौ उर्मिला व सचिन सदाशिवराव सरपंच आणि सौ आनंदी शंकर पाटील माजी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते स्वामीजींचे पाद्यपूजन होईल। या ठिकाणी आलेला ज्या गावात आपण जन्म घेतला त्या गावच्या मातीला आपण विसरलेला नाही आहात। हे आपल्या या आपल्या आजीच्या या भव्य दिव्य माईवासिनींच्या उपस्थितीमुळं इथं आम्हाला दिसून येत आहे। आम्हाला तुमचा अभिमान आहे। यापुढेही असेच कार्यक्रम होत राहतील आणि माहेरवासिनी आमच्या या निश्चितपणे अशा कार्यक्रमाला उपस्थित राहतील। मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मला वाटतं इथं काहीतरी 5 दुर्ड्या इथं सोडल्या जातील। सर्व माहेरवासिनींना एक नम्र विनंती की आपण दुर्ड्या घेऊन खाली बसायचं आहे। दुर्ड्या घेऊन गावातील इतर सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की आपण त्यांना जागा द्या। त्या माहेरवासिनी आहेत आणि या माहेरवासिनी बाहेर पडायसाठी आलेले आहेत। या विठ्ठलाचा आशीर्वाद आमच्या गावातील एका दादांनी विठ्ठलाचं स्वरूप साकारलं होतं आणि खूप छान दिसत होते ते। सर्वजण फोटोशूट करत होते आणि बघा, तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहेत ते। साक्षात विठ्ठलच उभा राहिल्यासारखा आणि सर्वांना टाळ्यांचा गजर, माऊली माऊली विठ्ठल 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 करत वातावरण असं एवढं छान भक्तिमय झालं होतं ना। सर्व त्याच्यामध्ये एकदम दंग होऊन गेले होते। सर्व छान भक्ती भावाने टाळ्या वाजवून नामस्मरण करत होते। विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली करत होते आणि त्यांचं खूप छान असं सर्वांनी माऊली माऊली करत स्वागत केलं आणि त्यानंतर ते मंदिरात गेले। सर्वजण फोटोशूट करत होते। खूप छान असं वातावरण, मंगलमय वातावरण इतकं छान होतं आणि 3 दिवस पण इतकं सुंदर वाटत होतं। गावामध्ये खूप छान वाटत होतं। नंदा तुकाराम भगवती जानो नंदा तुकाराम दानोबा तुकाराम 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 नंदा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. मंदिरावर कलश स्थापन करत आहेत. त्यासाठी बघा आता सर्वजण ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असं बोलत आहेत आणि कलशाची स्थापना करणार आहे. मंदिराच्या वरती कळस लावणार आहे. इथे जेवणाची सोय केली होती. त्यानंतर विठ्ठलाचे स्वरूप साकारलेले दादा पुन्हा इथे स्टेजवर जिथे जेवणाचा कार्यक्रम होता, जेवणाचे टेबल्स होते, तिकडे स्टेजवर येऊन उभा राहिले आणि सर्वांना त्यांनी दर्शन दिलं. सर्वांनी तिथे पुन्हा एकदा फोटो काढले. खूप मस्त मंगलमय असं भक्तिमय वातावरण असं होतं आणि इतकं कडाक्याचं ऊन होतं तरी पण सर्वजण त्या मध्ये एवढे छान भक्तिमय वातावरणामध्ये रंगून गेले होते की त्यांना उन्हाचंही काही वाटत नव्हतं. इतकं छान. आणि बघू शकता ते दादा कसे छान मस्त विठ्ठलाचं स्वरूप साकारलेले किती मस्त आणि छान दिसत आहे. आदल्या दिवशी एका छोट्या मुलांनी लहान मुलांनी दोघांनी विठ्ठल रुक्मिणीचं स्वरूप साकारलं होतं आणि आज यांनी साकारलं आहे. आणि तुकारामांची मूर्तीची पण स्थापना बघा मंदिराच्या तिथे समोरच केलेली आहे. किती छान वाटतं. आणि त्यानंतर आम्ही तिसरा दिवस होता हा आणि मी आणि माझी बहीण दर्शन घेण्यासाठी आलो. तिथे ते दादा टिळक लावत होते आणि मंदिर सर्वांच्या सहभागाने आणि सर्वांच्या सहकार्याने खूप छान मस्त मंदिर असं आमच्या गावचं उभारलेलं आहे. नंतर जो काय कार्यक्रम छान असा आणि मंदिर जे काय दिसतं तुम्हाला इतकं सुंदर आणि आज हा कार्यक्रमाचा तिसरा दिवस होता कारण दुसरा आणि तिसरा भाग मी एकत्रच असा तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दाखवत आहे. आणि रिंगणाचा भाग गोल रिंगणाचा भाग मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. मंदिराचं पण दर्शन करून घ्या. किती सुंदर आणि मस्त मंदिर आमच्या गावचं बांधलेलं आहे. नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि तिसऱ्या दिवशी रिंगणाचा कार्यक्रम होता. तो पुढे तुम्ही नक्की बघा. मी तुम्हाला दाखवते. हे गावाच्या मधोमध 3 वेळा उभं रिंगण घालत आहे. पुढे काय होत आहे ते तुम्ही प्रत्यक्षच अनुभवा. गोल रिंगणाचा भाग मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. चला, हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.